दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदाराचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय। बीडमधल्या ओबीसी मेळाव्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचं विधान केलं आणि यावरून आता राजकारण पेटलंय। जरांगे पाटलांनी पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार असल्याचं प्रकाश महाजनांसह जरांगे पाटलांनीही ठणकावून सांगितलंय। बघूयात। गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या। तर भुजबळ कोण आहेत दुसऱ्याला वारस ठरवणारे? भुजबळांनी दोन बहिणी भावाच्या प्रेमात मिठाचा खडा टाकला असं म्हणतात। गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे वारसा आहे, राजकीय वारसा, ते धनंजय मुंडेच आहे। बीडमधील ओबीसी मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या वारसदाराचा मुद्दा छेडला। धनंजय मुंडे, तुम्ही गोपीनाथ मुंडेंचा वारसा जपा असं आवाहन केलं। मात्र यावरून आता चांगलंच राजकारण रंगू लागलंय। पंकजा मुंडेंचे मामा प्रकाश महाजन यांनी छगन भुजबळ यांना खडेबोल सुनावलेत। गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार पंकजा मुंडे याच असल्याचं म्हटलं। क्या जमाना आ गया, स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस कोण ठरवत आहे? एक भ्रष्टाचारी, कारागृहात बरेच महिने काढून आलेला, आणि दुसरी जी रोज उठून आपल्या कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगते। स्वर्गीय मुंडे साहेब यांचा वारसा, मग तो सामाजिक असो किंवा राजकीय असो, फक्त आणि फक्त माझी पंकुताई, दुसरे कोणी नाही। मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत। गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या। हे काम मोठं आहे रे। ह्या खुर्च्या ज्या आहेत ना, मंत्रिपदाच्या आमदारकीच्या वळवावरचं पाणी आहे, पण गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता। फक्त या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करून पुढे या। तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्र आल्याशिवाय राहणार। कुणाच्या सातबारावर कुणाचं नाव घालायचं, आणि त्यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सातबारावर धनंजय मुंडेचं नाव टाकलं। काही गरज नव्हती त्यांना हे असं करण्याची। स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस ही पंकजा मुंडेच आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेख। म्हणजे गोपीनाथरावावर प्रेम करणाऱ्या लोकांनी जर पंकजाला गोपीनाथरावचा वारस, राजकीय वारस, सामाजिक वारस ठरवला असेल, तर भुजबळ कोण आहेत दुसऱ्याला वारस ठरवणारे? उद्या प्रकाश महाजन येवल्याच्या एका चौकात जाऊन उभा राहून असं सांगितलं की भुजबळ साहेब तुमचे हे वारस आहेत, चालतील त्यांना? भुजबळांनी असं बोलून दोन बहिणी भावाच्या प्रेमात मिठाचा खडा टाकला असं माझं म्हणणं आहे। मुंडे कुटुंबातील वारसदाराच्या वादात करुणा मुंडे यांनी उडी घेतली। हेरवी धनंजय मुंडेंवर तुटून पडणाऱ्या करुणा मुंडे यांनी चक्क कौतुकाचा वर्षाव केला। वारसा पोटातून नाही तर विचारातून जन्माला येतो। गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारस धनंजय मुंडेच आहेत, अशा शब्दात करुणा मुंडे यांनी समर्थन केलं। गोपीनाथ मुंडे यांनी जसं जनतेत जाऊन आपलं स्थान निर्माण केलं, तसंच धनंजय मुंडे यांनीही केलं, असं गौरव उद्गार करुणा मुंडेंनी काढलेत। 100% सत्य सांगितलेलं आहे छगन भुजबळ साहेबांनी, की गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे खरं वारसा आहे, राजकारणमध्ये जे वारसा असते ते पोटाच्या नसून विचारांचं असते। गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे वारसा आहे, राजकीय वारसा, मी बोलते की धनंजय मुंडेच आहे, आणि मी पण आहे, क्योंकि मी त्यांची सून आहे, आणि त्यांचे विचारांना घेऊन मी आज राजकारणमध्ये आलेली आहे आणि पुढे घेऊन जाणार आहे। पंकजा मुंडेंना आपलं वारस केलं होतं असं म्हणणं नाही। पंकजाताईमध्ये सुद्धा काही ना काही कर्तृत्व निश्चित आहे। पंकजाताई सुद्धा निवडणुका जिंकलेल्या आहेत, मंत्री म्हणून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतात। भले भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व त्यांना काम करू देत नसेल, परंतु ज्या धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना जिवंत असताना राजकीयदृष्ट्या त्रास दिला, ते कसे त्यांचे राजकीय वारसदार होऊ शकतात? धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द भारतीय जनता पार्टीमध्ये काका गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली।
कमी कालावधीत बीड जिल्ह्यातील तरुणांमध्ये त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून धनंजय यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण 2009 मध्ये पंकजा यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर धनंजय मुंडे नाराज झाले. धनंजय मुंडेंनी 2012 मध्ये भारतीय जनता पार्टीचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर गेल्यानंतर पंकजा मुंडेंकडे परळीचं नेतृत्व. परळीतून पंकजा मुंडेंना पुढे करण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे नाराज झाले. 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीची वाट धरली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे पराभूत झाले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना पराभूत करत धनंजय मुंडे यांनी बाजी मारली. 2023 मध्ये राष्ट्रवादीतील फुटीनंतर धनंजय मुंडेंची अजितदादांना साथ दिली गेली. अजितदादांनी भाजपला साथ दिल्यानं बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे मुंडे बंधू भगिनी महायुतीमध्ये एकत्र आले. लोकसभेला भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली गेली, मात्र त्यांचा पराभव झाला. भाजपकडून पंकजा मुंडेंचं विधान परिषदेवरती पुनर्वसन करण्यात आलं. 2024 मध्ये परळीतून धनंजय मुंडे विधानसभेत गेले. पुन्हा सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये दोघा बंधू भगिनींना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं गेलं. मात्र वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला. भुजबळ बीडला आला आणि भेद पसरून गेला, जाती जातीत भेद निर्माण करून गेला. अरे तुला हिनवायचंय का त्या कुटुंबाला? त्यांच्या समाजात लोकांना कळत नाही का नुसतं बोलायचंच कळतं फक्त? ते कळत नाही का की आपल्याला आपल्या जातीला उंचीवर नेणाऱ्या माणसाच्या पोरीला, खऱ्या वारसाला टोचणी दिली जाते, संगत राहतेत, टोचून बोललं जातं, हिनवलं जातं. हे कळत नाही का त्यांच्या? त्यांच्यात दरी निर्माण व्हायला लागली, तेव करायला लागला. हे कळत नाही का? दरी तर त्यानेच निर्माण केली ना. तेच बोलत होता त्या टायमाला हयात असताना. तुम्ही जर त्याला तुमचं समजतात, त्याने तुम्हाला तुमचं का नाही समजलं? द्या मग याचं उत्तर. मात्र आरक्षण वादात ओबीसींच्या मेळाव्यापासून पंकजा मुंडे हे 4 हात लांब राहिल्या. गेल्या आठवड्यात बीडमध्ये ओबीसी मेळावा असूनही पंकजा मुंडेंनी पाठ फिरवली. हाच धागा पकडत छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडेंच्या वारसदाराचा मुद्दा पुढे करत नव्या वादाला फोडणी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.